नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, आज आपण संख्या व श्रवण अभ्यासह यामध्ये जी 2 कथा दिलेली आहेत, ती 2 कथा अभ्यासणार आहोत. तसेच इयत्ता 8वीसाठी 1 ते 50 पर्यंत संख्या आहेत, ती संख्या आपण अभ्यासणार आहोत. त्यानंतर श्रवण अभ्यासह यामध्ये जी 2 कथा दिलेली आहेत, पहिली कथा आहे शठ्यम प्रतिशठ्यम आणि जी दुसरी कथा आहे सत्यप्रिय काष्टिकः. ही 2 कथा आपण अभ्यासणार आहोत. आता अभ्यासक्रमामध्ये ही 2 जी कथा आहेत ती संपूर्णसाठी 2 आहे आणि संयुक्तसाठी 1 आहे. या दोन्ही कथा आपल्याला मनोरंजनासाठी दिलेली आहेत. या दोन्ही कथेचा आपण आस्वाद घ्यायचा आहे. एक्झामसाठी ही कथा तुम्हाला विचारली जाणार नाहीत. चला तर मग पाहूया सर्वप्रथम संख्या. एकम द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश द्वादश त्रयोदश चतुर्दश पञ्चदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विंशतिः एकविंशतिः द्वाविंशतिः त्रयोविंशतिः चतुर्विंशतिः पञ्चविंशतिः षड्विंशतिः सप्तविंशतिः अष्टाविंशतिः नवविंशतिः त्रिंशत् एकत्रिंशत् द्वात्रिंशत् त्रयस्त्रिंशत् चतुस्त्रिंशत् पञ्चत्रिंशत् षट्त्रिंशत् सप्तत्रिंशत् अष्टात्रिंशत् नवत्रिंशत् चत्वारिंशत् एकचत्वारिंशत् द्विचत्वारिंशत् त्रिचत्वारिंशत् चतुश्चत्वारिंशत् पञ्चचत्वारिंशत् षट्चत्वारिंशत् सप्तचत्वारिंशत् अष्टचत्वारिंशत् नवचत्वारिंशत् पञ्चाशत्. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 50 पर्यंत संख्या संस्कृतमध्ये संयुक्त व संपूर्ण हे दोन्ही विभागासाठी आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, श्रवणाभ्यास अंतर्गत 2 कथा पाहणार आहोत.
या कथांचं आपण श्रवण करायचं आहे. या कथा आपण मराठीमध्ये जाणतो, आपल्याला माहीत आहे, परंतु याच कथा आपण संस्कृतमध्ये पाहणार आहोत. पहिली जी कथा आहे शठम प्रति शाट्यम, हे संपूर्ण संस्कृतसाठी आहे. आणि दुसरी जी कथा आहे ती कथा सत्यप्रिय काष्टिकः, हे संस्कृत संपूर्णसाठी सुद्धा आहे आणि संस्कृत संयुक्तसाठी सुद्धा आहे. शठम प्रति शाठ्यम ही कथा जरी संयुक्तच्या विद्यार्थ्यांना नसली तरी सुद्धा ही कथा मनोरंजनासाठी आहे, जी पहिली आपण कथा श्रवण आहे, करायचं आहे. सत्यम प्रति शाट्यम, ती कथा पाहणार आहोत. नंबर 15वरचा आहे शठम प्रति शाठ्यम. ओके, सो तुम्हाला हा फोटो दिसेल तिथे शठम प्रति शाठ्यम. ह्याच्यामध्ये एक ओल्ड स्टोरीज आहे, आपल्या लहानपणीची गोष्ट आहे. बगळा म्हणजे करकोचा आपण म्हणतो त्याला, आणि कोल्ह्याची गोष्ट आहे. तुम्हाला सगळ्यांना ही मराठीतून माहिती असेल, लहानपणी आपण ऐकली असेल तीच आता आपल्याला संस्कृतमध्ये ऐकायची आहे आणि समजून घ्यायची आहे. सो बेसिकली हे जे 2 चॅप्टर्स आहेत, म्हणजे तुम्हाला जे आहेत शठम प्रति शाठ्यम आणि सत्यप्रिय काष्टिक, हे फक्त वाचनासाठी आणि समजून घेण्यासाठी आहेत. याचा तुमचा परीक्षेशी काही संबंध नाही, परीक्षेमध्ये हे विचारलं जात नाही. ओके, काही स्कूल करत असेल याच्यावर क्वेश्चन्स वगैरे, पण बेसिकली हे जसं की पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे, बालभारती पुस्तकामध्ये, की हे फक्त वाचनम, श्रवणम, अनुवाचन आणि अवबोधनमसाठीच आहेत. ओके, पिंक कलरच्या लाईनमध्ये ते लिहिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यावर क्वेश्चन विचारायचं नाही आहे असं खास बालभारतीने मेन्शन केलेलं आहे. तरी काही शाळांमध्ये विचारतील तर तो त्यांचा पर्सनल डिसिजन असणार आहे. ओके, सो आपण हा चॅप्टर समजून घेऊया. बकस्य शृगालस्य च मैत्रता अस्ति. बकस्य, स्य म्हणजे इथे आपली असते षष्ठी, देवस्य प्रमाणे. ओके, सो बगळ्याची, तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचं तर बगळ्याची आणि शृगाल म्हणजे कोल्ह्याची काय होते, मैत्रता म्हणजेच काय असते, फ्रेंडशिप असते, मैत्री असते. जसं मी तुम्हाला रूल सांगितला चा रूल, की आपण जेव्हा आणि म्हणतो किंवा अँड म्हणतो तर आपण राम अँड लक्ष्मण असं म्हणतो, पण संस्कृतमध्ये राम, लक्ष्मण आणि अँड जो च असतो तो आपण शेवटी वापरतो. ओके, सो इथे बगळ्याची आणि, पण आपण ट्रान्सलेट करताना मध्येच टाकणार आहोत आणि. ओके, सो बगळ्याची आणि कोल्ह्याची चांगली मैत्री असते. अस्ति म्हणजे असते. सेकंड वाक्य आहे एकदा शृगालः बकम भोजनार्थम स्वगृहम आभयती. एकदा शृगाल म्हणजेच काय, कोल्हा बगळ्याला भोजनासाठी स्वतःच्या घरी, स्वगृह म्हणजे स्वतःच्या घरी, आभयती, आभयती याचा अर्थ असतो बोलावतो. ओके, नेक्स्ट टेन्स बघूया आपण सेंटेन्स. शृगालः स्थालिकायाम पायसम परिवेशयती. शृगाल म्हणजे जो कोल्हा असतो तो स्थालिका, स्थालिका म्हणजे प्लेट. ओके, प्लेटमध्ये पायसम, पायसम म्हणजे खीर, खीरला पायसम म्हटलं जातं संस्कृतमध्ये. सो कोल्हा एका प्लेटमध्ये, सरळ प्लेटमध्ये काय करतो, खीर परिवेशयती म्हणजे बगळ्याला खीर वाढतो. ओके, आता जर तुम्ही कोल्हा आणि बगळा याचं जर तुम्ही फेस स्ट्रक्चर बघितलं असेल तर तुम्हाला कळू शकतं की बगळ्याची चोच असते आणि तो साध्या प्लेटमधलं, पसरट अशा प्लेटमधलं काही खाऊ शकत नाही कारण त्याची चोच असते. ओके, पण तेच कोल्हा करू शकतो कारण त्याला काय असते, टंग असते. तो काय करू शकतो, चाटून पुसून ती खीर खाऊ शकतो. ओके, लिकिंग करू शकतो, पण बगळा तसं नाही करू शकत. सो इथे ते सांगितलंय बकस्य चंचुहु दीर्घा अस्ति. चंचू म्हणजेच काय, चोच. बगळ्याची चोच ही दीर्घ होती म्हणजे मोठी होती. स्थालिकाम परिवेशितम पायसम बकः खादितुम न शक्नोती. म्हणजे स्थालिकामध्ये, प्लेटमध्ये वाढलेली जी खीर होती ती बगळा खाण्यासाठी काय होतं, बगळ्याला खाण्यासाठी ती शक्य नव्हती. न शक्नोती म्हणजे बगळा ती खीर खाण्यास असमर्थ होता. ओके, त्याला ते पॉसिबल होणार नव्हतं. शृगालः तस्य उपहासम करोती. उपहासम म्हणजे अशा प्रकारे कोल्ह्याने बगळ्याची एक मजाक केली होती, मस्ती केली होती. उपहासम म्हणजे त्याची मस्करी केली होती. ओके, म्हणजे त्याने मुद्दामून हे ठरवून केलं होतं. पुनः कदाचित बकः शृगालम भोजनार्थम स्वगृहम आभयती. पुन्हा कदाचित म्हणजे पुन्हा एक वेळेला, पुन्हा एकदा बगळ्याने, आता कोणी बोलवलंय, बगळ्याने कोल्ह्याला भोजनासाठी त्याच्या घरी म्हणजे बगळ्याच्या घरी, स्वतःच्या घरी बोलावलं.
आणि त्याने काय केलं बघाने, तदा सह गलंतिकायां पायसम परिवेशयती. आणि तेव्हा त्याने गलंतिकायां म्हणजे असं उभं असं एक भांडं जे असतं, ज्याला आपण फ्लावर पॉटसाठी वापरतो तसं वालं त्या आकाराचं जे भांडं होतं, त्या भांड्यामध्ये काय वाढली, खीर वाढली. ओके, म्हणजे जे वरतून छोटं असेल आणि खालून मोठं असेल असं गलंतिकाया म्हणजे नरसाळा आपण असं बोलतो त्याप्रमाणे त्या भांड्यांचं नाव आहे गलंतिकाया. ओके, तर त्या गलंतिकायामध्ये त्याला खीर वाढली कोल्ह्याला. आता इथे कोल्ह्याची जीभ असल्यामुळे त्याची जीभ एवढ्या आतमध्ये तर जाणार नाही, पण बगळ्याची चोच मोठी असल्यामुळे तो आता खीर खायला पॉसिबल होत होतं त्याला, पण कोल्ह्याला नव्हतं होत. ओके, सो गलंतिकायां परिवेशितम पायसम शृगालः खादितुम न शक्नोती. म्हणजे गलंतिकामध्ये जी खीर वाढली होती ती खाण्यासाठी आता कोल्हा समर्थ नव्हता, कोल्ह्याला ते जमणार नव्हतं. आता बकह तस्य उपहासम करोती. आणि यावेळेला बगळ्याने काय केली, कोल्ह्याची मस्करी केली. ओके, म्हणजे टिट फॉर टॅट, करावे तसे भरावे. ओके, असं त्या दोघांनी केलं एकमेकांसोबत. शृगालः अवगच्छती. आणि शृगालाला समजतं, अवगच्छती म्हणजे समजतं की मम पूर्वकृतस्य एतत् फलम इति. म्हणजे मी माझं जे पूर्वी एक काम केलंय, माझ्या पूर्वकर्माचंच हे फळ आहे. ओके, म्हणजे मी बगळ्यासोबत असं वागलोय म्हणून माझ्यासोबत पण आता तसंच होतंय. सह मित्रस्य क्षमां प्रार्थयते. आणि मग तो मित्राची क्षमा मागतो. तयोः मैत्री दृढा भवती. आणि मग त्यांची जी मैत्री असते, तयोः म्हणजे त्या दोघांची मैत्री, दृढ म्हणजे मग नंतर घट्ट होते. ओके, सो अशा प्रकारे ही आपली स्टोरी आहे शठम प्रति शाठ्यम. ओके, तुम्हाला याचा अर्थ सांगितला नाही. शठम प्रति शाठ्य म्हणजेच काय, टीट फॉर टॅट. ओके, आपण त्याला बोलतो ना शेरावर सव्वा शेर असं सुद्धा म्हणतो, तर ती ही गोष्ट आहे शठम प्रति शाठ्यम. सो अशा प्रकारे आय होप तुम्हाला ही बगळा आणि कोल्ह्याची गोष्ट समजली असेल. मराठीतून तुम्हाला ती माहीतच आहे, पण तुम्हाला संस्कृत लक्षात ठेवून आता ही गोष्ट वाचायची आहे, त्याच्यामुळे शब्दांचे अर्थ माहिती पाहिजेत, वाक्यांची रचना तुम्हाला कळाली पाहिजे. ओके, सो आय होप तुम्हाला ही स्टोरी समजली असेल. याचे क्वेश्चन आन्सर जरी आले नाहीत तरी तुम्ही ट्राय करा की ही स्टोरी जी आहे दोन्ही शठम प्रति शाठ्यम आणि प्रति सत्यप्रिय काष्टिक ही तुम्ही जास्तीत जास्त रीड करा, जेणेकरून तुमच्या जिभेला एक वळण लागेल संस्कृत वाचण्याचं, आणि ते खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यासाठी या 2 छोट्या छोट्या स्टोरी खूप मस्त एक्सरसाइज म्हणून आहे, तर तुम्ही त्या वाचू शकता, ज्याच्यामुळे तुमचं कमांड होईल तुमच्या जिभेवर, लँग्वेजवर. ओके, यानंतर जी दुसरी कथा आहे सत्यप्रिय काष्टिकः, ही कथा पाहूया. 15 पेज नंबरवर तुम्हाला या 2 स्टोरी मिळतील, पण इथे चेंज म्हणून तुम्हाला त्या स्टोरी संस्कृतमध्ये ऐकायला मिळणार आहेत. ओके, याच्यावर कुठलाही प्रश्न विचारला जात नाही परीक्षांमध्ये. या फक्त आणि फक्त मुलांना गोष्टी समजण्यासाठी आणि संस्कृत भाषेमध्ये त्या गोष्टी समजण्यासाठीच दिलेल्या आहेत. याच्यावर काही क्वेश्चन आन्सर येत नाही. सो तुम्हाला असा फोटो दिसेल, आणि ही जी गोष्ट आहे ती तुम्हाला माहिती आहे, ही लाकूड तोडायची गोष्ट आहे जी आपण लहानपणी ऐकली आहे. ओके, सो सुरुवात करूया आपण ही गोष्ट. एकः काष्ठिकः काष्ठछेदनार्थम वनम गच्छति. ओके, एक म्हणजे एक, काष्ठिक या शब्दाचा अर्थ होतो लाकूड तोड्या, कारण काष्ठ या शब्दाचा अर्थ असतो लाकूड. ओके, सो लाकूड तोड्या म्हणजे काष्ठिकः. काष्ठ म्हणजे मी सांगितलं लाकूड. छेदनार्थम, छेदनार्थ म्हणजे तोडण्यासाठी. वनम, वनम म्हणजे वनामध्ये किंवा वनात. गच्छती, गच्छती म्हणजे गेला. तो पूर्ण लाईनीचा अर्थ असा होतो की एक लाकूड तोडण्यासाठी वनात गेला. पुढे जाऊया आपण. अनवधानात तस्य हस्तात कुठारः जले पतती. अनवधानात म्हणजे अचानकपणे, सडनली. तस्य म्हणजे त्याच्या, हस्तात म्हणजे हातातील, कुठारः म्हणजे कुऱ्हाड, ॲक्स. जले म्हणजे पाण्यात, पतती म्हणजे पडली. अचानक त्याच्या हातातली कुऱ्हाड पाण्यात पडली. ओके, पुढचं वाक्य. सह चिंताकुलः भवती. सह म्हणजेच काय, तो, ही. ओके, इंग्लिशमध्ये ही. चिंताकुलः म्हणजेच काय, टेन्शनमध्ये, त्याला खूप टेन्शन आलं, तो चिंताकुल झाला. भवती म्हणजे झाला.
तो विचार करू लागला, तो चिंतेत पडला, असं इथे अर्थ होतोय. तदा तत्र देवः आगच्छति. तदा म्हणजे त्याच वेळी, ओके, ऑन दॅट टाइम. तत्र म्हणजे तेथे, देअर. देवः म्हणजे गॉड. आगच्छति म्हणजे आले. तेव्हा त्याच वेळी तिथे देव आले किंवा एक देव आला. देव आले नाही म्हणता येणार, कारण ते देवः आहे. देवः म्हणजे एक वचन, सो देव आला, एक देव आला. देवः जले मज्जती. ओके, देवाने जले म्हणजे पाण्यात, मज्जती म्हणजे उडी मारली, त्या देवाने पाण्यात उडी मारली. सुवर्ण कुठारम गृहीत्वा बहिही आगच्छति. सुवर्ण म्हणजेच काय, सोन्याची. कुठार म्हणजे आपण इथे वाचलेलं, कुठार म्हणजे कुऱ्हाड, ॲक्स. सोन्याची कुऱ्हाड घेऊन, गृहीत्वा म्हणजे घेऊन, बहिही म्हणजे बाहेर, आगच्छति म्हणजे बाहेर आला. तो देव सोन्याची कुऱ्हाड घेऊन पाण्यातून बाहेर आला. सह वदती, तो म्हणाला. सह म्हणजे तो, वदती म्हणजे म्हणाला. तो म्हणाला, अपि एषः तव कुठारः. ही, अपि म्हणजे सॉरी, एषः म्हणजे ही, तुझी कुऱ्हाड आहे का. अपि हे असंच घ्यायचंय, म्हणजे तुम्हाला असं घ्यायचंय, अरे ही तुझी कुऱ्हाड आहे का, असं विचारतो देव. कोणाला, काष्टिकला. काष्टिक म्हणजे लाकूड तोड्या. त्यावर काष्टिकः वदती म्हणजे ते लाकूड तोड्या उत्तर देतो. न म्हणजे नाही. एषः मम कुठारः, ही माझी कुऱ्हाड नाहीये. म्हणजे जेव्हा देव सोन्याची कुऱ्हाड घेऊन येतात तेव्हा काष्टिक त्याला म्हणतो, लाकूड तोड्या त्याला म्हणतो देवाला, की ही माझी कुऱ्हाड नाही आहे. तदनंतरम म्हणजे त्यानंतर, देवः रौप्य कुठारः दर्शयती. त्यानंतर देव त्याला रौप्य म्हणजेच काय होतं, चांदी. ओके, सो देव त्याला नंतर चांदीची कुऱ्हाड दाखवतो. दर्शयती म्हणजे दाखवतो. काष्टिकः तदापि न स्वीकरोति. लाकूड तोड्या, तदापि म्हणजे तदपि म्हणजे तिचा सुद्धा स्वीकार करत नाही, म्हणजे तो बोलतो की ही सुद्धा माझी नाही आहे. अंते म्हणजे शेवटी, ॲट लास्ट, देवः लोह कुठारम आनयती. सगळ्यात शेवटी देव लोखंडाची कुऱ्हाड जी असते ती आणून दाखवतो, आणून देतो. आनयती म्हणजे आणतो. काष्टिकः वदती, त्यावेळेला लाकूड तोड्या म्हणतो, काय म्हणतो, आम. आम म्हणजे हो, संस्कृतमध्ये हो, येस आपण बोलतो तसं संस्कृतमध्ये आम. आम म्हणजे हो. एषः एव मम कुठारः, हो हीच माझी कुऱ्हाड आहे. ओके, म्हणजे हीच माझी ॲक्स आहे, कुऱ्हाड आहे. प्रसन्नः देवः तस्मै सर्वान कुठारान यच्छति. आणि देव त्याच्या प्रामाणिकपणावर, ऑनेस्टीवर भरपूर खुश होतात. आणि प्रसन्न झालेला देव, तस्मै म्हणजे त्याला, सर्वान म्हणजे सर्व कुऱ्हाडी म्हणजे सोन्याची आणि चांदीची, त्या दोन्ही कुऱ्हाडी सुद्धा यच्छती म्हणजे देतो, खुश होऊन त्याच्यावर, त्याच्या प्रामाणिकपणावर. अहो काष्टिकस्य निस्पृहता सत्यप्रियता च. अहो म्हणजे बघा किती तो लाकूड तोड्या निस्पृह होता, सत्यप्रिय म्हणजेच काय, प्रामाणिक होता. आता इथे चा अर्थ होतो संस्कृतमध्ये आणि हा शब्द मराठीसारखा दोघांमध्ये न घालता दोन्ही शब्द लिहून झाल्यावर शेवटी घातला जातो. जसं की मला राम आणि लक्ष्मण बोलायचं असेल तर मी संस्कृतमध्ये रामः लक्ष्मणः च असं म्हणणार, ना की असं बोलणार की रामच लक्ष्मण. ओके, सो च हा आणि आहे, ज्याला अँड बोलतो, उभयान्वयी अव्यय, कंजंक्शन, ते आपण खूप शेवटी टाकतो संस्कृतमध्ये. सो आय होप तुम्हाला ही लाकूड तोड्याची जी गोष्ट होती म्हणजे सत्यप्रिय काष्टिकः ती तुम्हाला समजली असेल.